आणि अनिल पवार बोलणार कोण? बोलू ना उद्धव ठाकरे बोलू देत ना. त्याला दोन प्रश्न आहेत, कारण नेहमीच अनिल पवार बोलतात, उद्धव ठाकरे का बोलत? उद्धव, माझं तेच म्हणणं आहे, उद्धव ठाकरे बोलू देत ना. काय तुला प्रॉपर्टीचा हिस्सा पण दिलाय का? मग तुझी म्हटला अनिल पवारला बोलू देत त्यांना. आणि वास्तव आहे, दिवाकर गावते आमदार सुद्धा मी दोघांच्या आमदारक्या पण काढल्यात, मंत्रीपद पण काढलं. कशासाठी? आणि अपक्षाने घेता तुम्ही. काय योगदान होतं अपक्षांचा? आणि हेलिकॉप्टर पाठवून तुम्ही अपक्षाला आणलीत, बोलवलीत. वा गे वा. बाळासाहेब असते तर आमदार सुदम साहेब असते तर आमदार सुदम दिवाकर गावते दोघेही मंत्रिमंडळामध्ये असते. तुम्हाला टार्गेट तुमच्याकडे काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्या त्या अडचणी वाढू शकतात त्यांच्या? अहो मीच काय, माझा मुलगा विधिमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल पवार राजीनामा मागतोय. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबत जयदेव ठाकरेंनी देखील आक्षेप घेतले होते, कोर्टात देखील गेले होते. आपण देखील त्यावर आक्षेप घेतला. नेमकं काय मी अजून आक्षेप घेतला नाही. तुम्ही चुकीचं बोलताय, माझ्या तोंडात नाही घालताय. अजून मी आक्षेप घेतला नाही. माझ्या तोंडात चुकीचं घालून मला तुम्ही प्रश्न विचारताय. ते तो आपल्या शब्दापर्यंत मागे घ्या. योग्य बोलला मी, योग्य ते बोलणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार जर असल्यामुळे काय जयदेवनी त्यावेळेला ऑप्शन घेतलं होतं ते आपलं बघायला लागेल काय झालं ते नेमकं. त्यात वास्तव काय ते बघायला लागेल. ते शासनाला मी पत्र देईन, याची माहिती घ्या, दे ना. काय अडचण? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राबाबत किंवा 2 दिवस मृतदेह बाहेर ठेवला असं